जर मी तुम्हाला सांगितलं की स्त्रीच्या शरीरात जे दर महिन्याला घडतं ते आकाशात दर महिन्याला घडणाऱ्या एका घटनेशी जोडलेलं आहे, तर पाळी म्हणजे कमकुवतपणा नाही, ती आहे निसर्गाची सगळ्यात इंटेलिजंट डिझाईन पद्धत. आणि या डिझाईनचा केंद्रबिंदू आहे चंद्र. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज जे तुम्हाला कळेल ते कदाचित तुमचं स्वतःबद्दलचं मत बदलून टाकेल. आपण चंद्राकडे फक्त सुंदर वस्तू म्हणून बघतो, पण विज्ञान सांगतं चंद्र हा फक्त प्रकाश देणारा गोळा नाही. पृथ्वीवरची समुद्राची भरती ओहोटी, झाडांमधील रसांची हालचाल आणि प्राणी, पक्षी, मासे यांची सायकल, सगळं काही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाशी जोडलेलं आहे. मग प्रश्न असा आहे, जर पृथ्वीवरचं पाणी चंद्र हलवू शकतो, तर माणसाच्या शरीरातलं 70% पाणी तो हलवू शकत नाही का? चंद्राची पूर्ण सायकल किती दिवसांची असते? साधारण 28 ते 29 दिवसांची. आणि बहुतेक स्त्रियांची मासिक पाळी ही 28 दिवसांच्याच आसपास असते. हा योगायोग वाटत नाही का? प्राचीन काळात स्त्रिया पाळीला मून सायकल म्हणायच्या, कारण पाळी ही चंद्राच्या लुनार सायकलशी जुळायची. तेव्हा आर्टिफिशियल लाईट नव्हती. स्त्रिया चंद्राच्या प्रकाशात झोपायच्या, जागायच्या आणि जगत होत्या. आज आपण रात्री 12 वाजेपर्यंत स्क्रीन बघतो आणि विचारतो, हार्मोन्स का बिघडले? चंद्राच्या प्रकाशामुळे मेलॅटोनिन हार्मोनवर परिणाम होतो. मेलॅटोनिन हे झोप आणि रिप्रोडक्टिव्ह हार्मोन सुधारायला मदत करते. जर आपल्या शरीरावर आर्टिफिशियल लाईट कमी पडत असेल, तर बॉडी मून सायकल फॉलो करते. पूर्वी स्त्रिया चंद्राच्या प्रकाशात झोपायच्या, तेव्हा पाळी नॅचरली चंद्राशी जुळायची. पौर्णिमेला ओव्ह्युलेशन आणि अमावस्येला पाळी असा क्रम असायचा. समाजाने पाळीला काय समजलं? लपवण्याची गोष्ट, अशुद्ध आणि कमीपणा. पण पाळी म्हणजे शरीराचा रिसेट बटन आहे. जुनी लाइनिंग काढून टाकणं, नवीन शक्यतांसाठी तयारी, शरीराचं डिटॉक्सिफिकेशन, हे सगळं या काळात होत असतं. जसं उपवास शरीर क्लीन करतं, तसेच पाळीसुद्धा आपले शरीर क्लीन करते. म्हणूनच पाळीच्या वेळी कंटाळा येतो, कारण आपले शरीर काम करत असतं. आता खरा प्रश्न, स्त्रियांचे व्रत जास्त करून सोमवार, एकादशी, वटसावित्री आणि हरितालिका या दिवशीच का असतात? कारण हे सगळे दिवस सोलर नाहीयेत, हे लुनार आहेत. कारण स्त्रीचे शरीर सोलर सायकलपेक्षा लुनार सायकलशी जास्त जुळलेलं असतं. म्हणजेच उपवास म्हणजे डायजेशनला आराम, हार्मोनल बॅलन्स आणि मन शांत. चंद्र मनावर प्रभाव टाकतो आणि उपवास मन शांत करतो. म्हणजेच चंद्र आणि उपवास हे इमोशनल आणि हार्मोनल बॅलन्स करतात. म्हणूनच पौर्णिमेला शांत राहा, चंद्र बघा आणि वहीमध्ये ग्रॅटिट्यूड लिहा. सोबतच पाळीच्या दिवसांत आणि येण्याआधी हेवी काम टाळा. बऱ्याचदा तुम्ही लक्षात घेतलं असेल, पौर्णिमेला लोक जास्त अस्वस्थ असतात. त्यांना झोप लागत नाही, भावना तीव्र होतात आणि चिंता वाढते. कारण चंद्र फक्त पाण्यावर नाही, तर मनावर सुद्धा परिणाम करतो. स्त्रीचे मन हे बायोलॉजिकली जास्त सेन्सिटिव्ह असतं, पण याचा अर्थ ते कमजोर नसतं, तर जास्त अवेअर असतं. म्हणूनच पाळीच्या आधी भावना तीव्र होतात. हा ड्रामा नाही, ही बायोलॉजी आहे. पौर्णिमेच्या दिवशी मून चार्ज वॉटर पिणे फायदेशीर ठरेल. हे पाणी चंद्राच्या प्रकाशात ठेवल्याने तयार होते. हेच पाणी तुम्ही अंघोळीसाठी सुद्धा वापरू शकता. या पाण्यामध्ये एक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. चंद्राच्या प्रकाशात जे घटक असतात ते मनाला आणि शरीराला थंडावा देतात. मन
आणि त्वचा उजळवतात. हे पाणी फक्त पाणी नसतं, ते एनर्जी अब्सॉर्ब करतं. मून चार्ज वॉटर हे काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात पाणी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात 6 ते 8 तास सूर्योदयाआधी झाकून ठेवल्याने बनते. हे पाणी शरीराला गारवा देते, ॲसिडिटी कमी करते, हार्मोनल इम्बॅलन्समध्ये उपयोगी पडते आणि डायजेशनसुद्धा सुधारते. हार्मोनल इम्बॅलन्समध्ये उपयोगी आणि डायजेशन सुधारायला मदत करते चंद्राशी कनेक्ट होणं म्हणजे जादू नाही. रात्रीचा थोडा अंधार, झोपेची योग्य वेळ, स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्त्री जेव्हा स्वतःच्या सायकलला समजून घेते, तेव्हा ती स्वतःशी भांडण थांबवते आणि ज्या दिवशी स्त्री स्वतःची शांती निवडते, त्या दिवशी ती जगाला घाबरत नाही. समाजाने पाळीला काय नाव दिलं? अस्वच्छ, अशुद्ध आणि लपवण्याची गोष्ट. पण सत्य वेगळं आहे. पाळी म्हणजे शरीर स्वतःला क्लीन करतंय. पाळी म्हणजे शरीर तुम्हाला सांगतंय, मी अजूनही जिवंत आहे, मी अजूनही सक्षम आहे. जे रक्त बाहेर पडते ते मृत नाही, ते आहे न वापरलेली शक्यता. ज्या प्रक्रियेमुळे जीवन निर्माण होऊ शकतं, ती प्रक्रिया अपवित्र कशी काय? चंद्र दर महिन्याला पूर्ण होतो, नंतर कमी होतो, पण त्याला कोणी दोष देत नाही. मग स्त्री बदलली, कंटाळली, भावनिक झाली, तर तिलाच नेहमी दोष का? पाळी हा त्रास नाही, तो आहे संवाद, शरीर आणि निसर्गामधला. तोच संवाद ऐकायला शिका. तुमचं शरीर तुमचा शत्रू नाही, ते तुम्हाला संकेत देतं. चंद्र दर महिन्याला बदलतो आणि तरी तो सुंदरच असतो. स्त्री बदलते म्हणून तिला अनस्टेबल म्हणतात. कदाचित दोष स्त्रियांचा नाही, निसर्ग न समजणाऱ्या समाजाचा आहे. स्त्रियांच्या शरीरात आधीच हार्मोन्स असतात. चंद्राचं पाणी त्याला बॅलन्स करतं. ही अंधश्रद्धा नाही, ही जादू नाही. ही प्रक्रिया म्हणजे पाणी लाईट आणि व्हायब्रेशनला रिस्पॉन्ड करतं. तुम्हाला काय वाटतं? चंद्र आणि मासिक धर्म हा योगायोग आहे की निसर्गाचा कोड? तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.